छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सीजेपीची बैठक होती आहे। या बैठकीसाठी देशभरातले जे अभिजित दिपके यांचे सहकारी येते याच निवासस्थानी पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये शंकर सदन या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये रांका असतील किंवा सौरव दास असेल हे रात्रीच पोहोचलेले, तर इतर 25 सहकारी जवळपास रात्रीच छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांची आज बैठक होणार आहे। त्यासोबतच आज आणि उद्या 2 दिवस ही बैठक चालणार आहे। तर 11 वाजता अभिजित दिपके हे माध्यमांसमोर येऊन या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाणार आहे, कोणत्या मुद्द्यावरती ही बैठक होणार आहे या संदर्भात माहिती देतील। तर उद्या अधिकृत पत्रकार परिषद घेतल्या जाईल आणि ती पत्रकार परिषद घेऊन नेमकं सीजेपीचं समोरचं धोरण काय, जे संघटन आहे ते संघटन कसं वाढवायचं, ध्येय धोरण काय, आता येणाऱ्या काळात आंदोलनाबाबतीत काय पवित्रा घ्यायचा या संपूर्णच गोष्टींवरती या ठिकाणी चर्चा होणार आहे। देशभरातील त्यांचे सहकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता नक्की बैठकीमध्ये पुढची दिशा कशी ठरते हे पाहावं लागणार आहे। केंद्रबिंदू संभाजीनगर झालेलं आहे सीजेपीचं आणि याच ठिकाणून आता सीजेपीचं पुढचं भवितव्य ठरणार आहे आणि त्यासाठी ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। महत्त्वाचे जे सहकारी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अजून देखील काही सहकारी येतील आणि या बैठकीला जवळपास 12 वाजता सुरुवात होईल आणि उद्या देखील ही बैठक चालणार आहे। त्यानंतर पक्षाचे ध्येय धोरण असतील, पक्षाचे म्हटल्यापेक्षा सीजेपीची जी पार्टी आहे त्या संदर्भात काय पुढचे नियोजन करायचंय, कुठे आंदोलन करायचंय, कुठल्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे, हे संपूर्ण चर्चा होईल आणि त्यानंतर उद्या अधिकृत सीजेपीची काय भूमिका आहे हे पत्रकार परिषद घेऊन ते सांगणार आहेत। त्यामुळे आता नक्की सीजेपीचे पुढचा निर्णय काय असणार आहे, सीजेपीची पुढची दिशा कशी असणार आहे हे उद्या आपल्याला कळणार आहे। त्यासोबतच बैठकीमध्ये काय काय होतं हे देखील आपल्याला आज आणि उद्या पाहावं लागणार आहे। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।